नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव पडणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं मार्च 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू. तुमचं शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, मार्गस्थ झालेला आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचं जे भ्रमण आहे ते चालू आहे. पैकी मंगळाच्या भ्रमणाचा तुम्ही अनुभव घेतला असेल. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होता. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे होते आणि तुमचा ॲक्टिव्हनेस एवढा जास्त प्रमाणात होता किंवा ऊर्जा एवढी जास्त प्रमाणात तुमच्यामध्ये दिसून येत होती की त्यामुळे थोडंसं लवकर तुम्ही रिॲक्टसुद्धा केलेला होता. कारण तर तुमची जी रास आहे थोडीशी शांत आहे किंवा थोडेसे विचार करणारी आहे. परंतु गेल्या महिन्यामध्ये ज्या गोष्टी आहेत म्हणजे आत्तासुद्धा त्या चालू आहेत थोड्याफार बऱ्याच प्रमाणात, की बऱ्याच प्रमाणात तुम्ही पटकन रिॲक्ट करत होता. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला पटली नाही तर तुम्ही पटकन बोलून टाकत होता आणि कामाचा उरकसुद्धा जबरदस्ताने दांडगा होता. तो या महिन्यामध्ये सुद्धा जाणवणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टीला तुम्ही सिंगल हँडेडली फेस केलेला असेल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला झालेला दिसत होतं. तर हा जो भाग आहे तो हा भाग या महिन्यात सुद्धा दिसून येईल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त स्वतःच्या भावभावनावर थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. आणि शुक्र जो आहे, हा शुक्र ग्रह सुद्धा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत होता किंवा करत आहे. दिनांक 8 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीतच आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा चांगले आर्थिक लाभ मिळणं किंवा असलेल्या गोष्टी थोड्याशा जास्त प्रमाणात चांगल्या होणं, या गोष्टीचा सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला. असं थोडंसं लॅविश लाईफस्टाईल किंवा थोडासा इझी गोईंग हा प्रकार सुद्धा तुम्ही गेल्या महिन्यात अनुभवलेला असेल. या महिन्यामध्ये सुद्धा शुक्र तुमच्या राशीपर्यंत 8 तारखेनंतर द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे बुध, हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 8 तारखेनंतर तृतीयात भ्रमण करेल. 26 तारखेनंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो नंबर 1चा शत्रुग्रह आहे तो म्हणजे रवी. तर हा जो रवी आहे, हा रवी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत होता आणि दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शरीर स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य दोन्ही बाजूने विचार करायचा झाला तर या महिन्यात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार आहेत. उलट पक्षी साधारण तुमचा जो कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल ही जबरदस्त दिसून येईल. बऱ्याचशी कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल. फक्त स्वतःच्या भावभावनावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आणि अशा गोष्टी की ज्या तुम्हाला थोडासा स्ट्रेस देऊन गेल्या असता इतर कालावधीमध्ये, मंगळ तुमच्या राशीमध्ये असल्यामुळे तुम्ही भिडाल त्या गोष्टीशी आणि जबरदस्त तुमच्या कामाचा उरक हा सुद्धा दांडगा दिसून येईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर मंगळाचा भ्रमण तुमच्यासाठी त्याचं शुभफलदायी राहील. फक्त स्वतःचे जे इमोशन्स आहेत त्या जबरदस्त उफाळून आलेल्या दिसतील. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यात शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य याबद्दल काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, हा तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा आहे. हा धनामध्ये म्हणजे द्वितीय स्थानामध्येच भ्रमण करतो आहे आणि द्वितीय स्थानामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बरेचसे ग्रह हे एकत्र आलेले आहेत. जसे की रवी आहे, मंगळसुद्धा येणार आहे, शुक्रसुद्धा येणार आहे, बुध आहे, त्याचप्रमाणे शुक्रसुद्धा आहे. तर असे बरेचसे ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आलेले आहेत आणि याचाच परिणाम म्हणून की काय, की साधारण तुम्हाला या महिन्यामध्ये आर्थिक जे बाजू आहे ती जास्त प्रमाणात बळकट होईल. जसं की जो तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, हाही तुमच्या राशीमध्ये द्वितीयात भ्रमण करणार आहे. जो अष्टमेश आहे रवी, हाही तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि जो मंगळ आहे तो मंगळसुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण. बरेचसे तुमचे म्हणजे आर्थिक संदर्भातले जे ग्रह आहेत हे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. त्याच्यामध्ये पैशाची जी आवक आहे ही अनपेक्षितपणे सुद्धा तुमच्याकरता येणार आहे. अपेक्षित तर तुमची असेलच, पण अनपेक्षित सुद्धा काही पैशाच्या ज्या गोष्टी असेल आणि पैशाच्या बाबतीत जे काय स्ट्रेस, टेन्शन जे तुम्हाला साधारण गेल्या डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये डेव्हलप झालेले होते ते बऱ्याच प्रमाणात या महिन्यामध्ये निघून जातील. पैशाची तुमची सोय खूप चांगल्या प्रकारची होईल आणि पैशाचा विनियोग कसा करायचा हे तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. म्हणजे पैसे कशाप्रकारे अर्न करायचे, कशाप्रकारे खर्च करायचे, कशाप्रकारे त्याची इन्व्हेस्टमेंट करायची, याची तुम्हाला नॉलेज खूप चांगल्या प्रकारचं असेल आणि ते तुम्ही करत जरूर. फक्त इथे एकच गोष्ट सांगण्यासारखी आहे की बरेचसे ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत असल्या कारणामुळे
खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च तुमच्यावर थोडेसे जास्त होऊ शकतील. याकडे थोडं लक्ष द्या. पण तो मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर आर्थिक स्तरावर कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. 16 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबरचं जे इंटरॅक्शन असेल ते अतिशय उत्तम प्रकारचं दिसून येईल. त्यामध्ये काळजी करणं ते अगदी सुव्यवस्थितपणे राहील. फक्त एकच गोष्ट आहे की घरातल्या व्यक्तींचे म्हणजे थोडं लाड कौतुक ज्याला आपण म्हणतो ते थोडंसं जास्त करावं लागेल किंवा त्यांच्या अशा अपेक्षा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. अर्थात त्यामध्ये तुम्ही कमी पडणार नाही. तर एकंदरीत गृहसौख्याच्या संदर्भात हा जो महिना आहे अतिशय चांगला राहील आणि चतुर्थामध्ये गुरुसुद्धा आहे, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम राहील. खरं तर गेला महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्यासुद्धा तुम्हाला अतिशय चांगला गेला होता. या महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असेल तर एकदम पीक पॉईंटला असेल आणि त्याचा तुम्ही संपूर्णपणे आनंदसुद्धा घ्याल. जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम राहील. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा जो महिना आहे अतिशय उत्तम आहे. अजिबात काळजी करू नका. गोष्टी तुमच्यासाठी बऱ्याचशा फेवरेबल होतील आणि एका आरोग्याच्या संदर्भातले काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना खूपच चांगला राहील. परंतु तुम्हाला एफर्ट दिला पाहिजेत. परीक्षेचा जो हंगाम म्हणतो, सीझन ज्याला आपण म्हणतो, तो सुरू आहे. तर एफर्ट द्या. तुम्हाला चांगला पुढचं जे नशिबाची साथ वगैरे मिळतो हा प्रकार तुम्हाला ग्रह नक्की देतील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा हा जो महिना तो अतिशय चांगला राहील. तुम्ही लॉंग टर्ममध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल किंवा इव्हन शॉर्ट टर्ममध्ये पण जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले असेल त्याचे जे आउटपुट आहे ते तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे मिळते. यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. तर साधारणतः वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर इथे थोडीशी गोष्ट वेगळी आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार म्हणजे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील, खटके जास्त उडतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर घडू शकतील, त्याचा परिणाम थोडासा तुमच्या मानसिकतेवरती होऊ शकेल. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे कुठलेही सिम्पटम्स किंवा साधारण लक्षणं तुम्हाला दिसली तर लगेचच्या लगेच त्यावर काम करणं गरजेचं राहील. यानंतर जे तुमचं करिअर आहे, करिअरच्या बाबतीत विचार करायचा झाला तर साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शुक्र हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय 8 तारखेनंतर. तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार. अतिशय उत्तम प्रकारे राहील, स्मूथ राहील, काही प्रॉब्लेम येणार नाहीत. उलट पक्षी तुम्हाला करिअरच्या संदर्भात नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळतील. जरूर त्याचा लाभ घ्या. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम प्रकारे जाणार आहे. फक्त वैवाहिक जीवनाच्या बद्दल थोडेसे ओढाताण होईल किंवा त्याच्यावर जे इंटरॅक्शन असेल ते तेवढंसं चांगलं जाणवणार नाही. पण काळजी करू नका, गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होणार एवढं निश्चित. याचप्रमाणे इथे जर का तुम्ही बघितलं असेल तर द्वितीय स्थानात धनस्थानात मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेचसे ग्रह आलेले आहेत. तर तुम्हाला आर्थिक बळसुद्धा पाठबळसुद्धा चांगलं मिळेल, इन्कमसुद्धा चांगलं होईल. खर्चावर मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ते तुमच्या हातात आहे. आता तुमची जी रास आहे हे प्रॅक्टिकलसुद्धा आहे, व्यवहारीसुद्धा आहे. ज्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. तर साधारण दिनांक 3 तारखेला हर्षद आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, जो हर्ष तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. तर साधारणतः तुमच्या भावावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याशा गोष्टी ताणल्या जातील. या दरम्यान काळजी करू नका, परंतु स्वतःच्या भावनांवरती किंवा इमोशन्सवरती कंट्रोल करणं गरजेचं राहील. कधी कधी होतं काय की इमोशन्सच्या खरं तर तुमची जरा ही जास्त इमोशनल नाही आहे, परंतु इमोशनच्या संदर्भात असे कधी कधी प्रॉब्लेम येतात, तिथे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये. बुध जो की तुमचा भाग्यशाही आणि षष्ठ पण आहे, दोघांची जी युती आहे तुमच्या तृतीयात आहे. तर या दरम्यान आलेले जे इंट्युशन्स असतील, अंतःप्रेरणा असेल, ती अतिशय उत्तम राहील. एक वेगळ्याच प्रकारची मानसिक स्थिरता किंवा शांती तुम्हाला 8 तारखेच्या दरम्यान मिळणार आहे. तुम्ही एका वेगळ्याच मानसिकतेमध्ये असाल जी की तुम्हाला खूप हवेविषयी वाटेल. एकंदरीत बुध आणि नेपच्यूनची युती तुमच्या तृतीयात होणार आहे, ही तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. या दरम्यान तुम्हाला आलं जे इंट्युशन असेल जरूर त्यावर काम करा. भविष्यात ते तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असे असणार आहेत. नेपच्यून आणि बुधाची जी युती आहे ते तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टींमध्ये फलदायी चांगल्या प्रकारे निश्चित होईल. काही चांगले अंतःप्रेरणा तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षद आणि मंगळाचा केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्षद तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. तर लक्षात घ्या, शारीरिकतेच्या संदर्भात हा जो केंद्र योग तो थोडासा जे लागणं, कापणं, खरचटणं असं छोट्या मोठ्या गोष्टी होतील. इथे थोडंसं लक्ष द्यायला गरजेचं राहील. कधी कधी असं होईल की वादविवादामध्ये तुम्ही जाऊ शकाल, त्याचा कडेलोट सुद्धा होईल. कारण मंगळ मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एनर्जी लेवल तुमच्या जबरदस्त हाय करेल.
तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. साधारणतः तुमची जी रास आहे ही मॅच्युअर्ड आहे, परंतु कधी-कधी भावनांचा कडेलोट सुद्धा होतो. इथे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला नेपच्यून आणि रवीची युती सुद्धा होणार आहे. रवी जो ग्रह आहे तुमच्या राशीचा नंबर 1 चा अंशुभ ग्रह आहे, त्याची युती तुमच्या तृतीयात होणार आहे, अष्टमापासून अष्टम स्थानामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इझी मनीच्या मागे धावू नका. तुमचे अंदाज चुकतील आणि थोडंसं मोठं स्ट्रायकिंग सुद्धा होऊ शकेल. याकडे थोडंसं लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार या दरम्यान करू नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला राहू आणि बुधाची युती होणार आहे. राहू जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे, बुध जो की तुमचा षष्ठेश आहे, भाग्येश आहे, दोघांची युती होणार आहे तुमच्या तृतीय सणात 19 तारखेला. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. आरोग्याच्या संदर्भातली काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले काही लक्षणं तुम्हाला दिसतील त्याचं रिझनिंग लवकर होणार नाही, कारण लवकर समजणार नाही, परंतु त्यावर काम करणं नक्कीच गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे वादविवादात जाऊ नका, त्रास तुम्हाला होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. शनी जो तुमच्या राशीचा स्वामी आहे, धनेश आणि शुक्र राजयोगकारक ग्रह आहे तुमचा पंचमेश आणि दशमेश आहे. दोघांची युती तीही चांगल्या स्थानात म्हणजे द्वितीय स्थानात स्वतःच्या राशीमध्ये शनी असणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. आर्थिक संदर्भात तुम्हाला निश्चित काही अशा प्रकारे अनएक्सपेक्टेड लाभ मिळतील की जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे असतील, किंवा जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल लॉंग टर्ममध्ये त्याचे रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळतील. म्हणजे एकंदरीतच पैशाच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी या दरम्यान निश्चित मिळतील. अर्थात शनी शुक्राची जी युती आहे ही अतिशय उत्तम मानली जाते तुमच्या राशीकरता, आणि अशा प्रकारची युती चांगल्या स्थानामध्ये असेल तर ती पत्रिका राजयोगकारक ठरते. तर अशा प्रकारची युती हे तुम्ही अनुभवणार आहात या महिन्याच्या 21 तारखेला. तर त्या अन्वये तुम्हाला आर्थिक संदर्भात निश्चित काही गोष्टी चांगल्या अनुभवास येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल किंवा इव्हन जॉबच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी या दरम्यान निश्चित मिळते. तर त्या संदर्भात तुम्ही तयार राहणं गरजेचं. तसं संपूर्णपणे लाभ आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक जो संदर्भ आहे तो अतिशय उत्तम राहील, आणि तुमच्या राशीकरता आर्थिक जर का व्यवहार व्यवस्थित असतील तर तुम्हाला तसं काय स्ट्रेस किंवा टेन्शन येत नाही. तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यात येणार आहे. फक्त इथे एकच गोष्ट आहे, विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि खर्च सुद्धा तुम्हाला थोडेसे मेंटेन करावे लागतील. एकंदरीत तुमच्या राशीकरता जो चांगला कालावधी आहे तो आता या महिन्यापासून तुम्ही अनुभवायला लागेल. म्हणजे मार्च महिन्यापासून तुम्ही अनुभवायला लागेल की हळूहळू तुमची जी रास आहे ते 7.5चं जे दुष्टचक्र तुम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये अनुभवलेलं होतं त्याच्यातून तुम्ही हळूहळू बाहेर पडत आहात. आणि आर्थिक बाबतीत सुद्धा जो गुंता झालेला होता त्याच्यातून तुम्हाला आता मार्ग मिळतोय, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीतच सांगायचं तर आता हा महिना तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी असा असणार आहे. म्हणजे साधारणतः मेमध्ये गुरुफंड जेव्हा तुमच्यासाठी फेवरेबल होईल त्यावेळेस गोष्टी खूपच उत्तम प्रकारे तुमच्यासाठी दिसून येतील. तर मित्रांनो, हे तो मकर राशीचं मार्च 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला या राशीमध्ये कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.